चौकशी अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल. केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधवांचा इशारा. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सलग तिसऱ्या दिवशीही पोलीस बंदोबस्त. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबईतील नरिमन पॉइंटच्या भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला भाजपचे नेते किरीट सोमय्या, विश्वास पाठक यांची प्रमुख उपस्थिती. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंचीही उपस्थिती. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे, उद्धव ठाकरेंचा भाजपच्या स्थापना दिनावर टोला. रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा, ठाकरेंच्या भाजपला खोचक शुभेच्छा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा दावा. नावं सांगणार नाही, मात्र महिन्याभरात ही प्रक्रिया होईल, सामंतांचा इशारा. काँग्रेस संपली, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपला. मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येणार. जालन्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात रावसाहेब दानवेंची टीका. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उद्या नंदुरबार दौऱ्यावर. ठाकरेंची शिवसेना कर्जमाफीच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात गिल्ही व्यक्त. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो, कोकाटेंचं वक्तव्य. यवतमाळमध्ये कृषी मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवून ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानानंतर ठाकरे सेना आक्रमक. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात सोलापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कोकाटेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. शिंदेंच्या शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती. काँग्रेसमधून आलेल्या शिंदेंच्या या नियुक्तीमुळे शिवसेनेतील निष्ठावंत नाराज असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कम्युनिकेशन विंगची स्थापना. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसंचार सेनेच्या लोगोचं अनावरण. आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर उद्यापासून 2 दिवस बैठकीचं आयोजन. पानिपत शौर्य स्मारकासाठी बनवलेल्या समितीची उद्या मुंबईत बैठक. फडणवीसांच्या सूचनेनुसार बैठकीचं आयोजन. जयकुमार रावल, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे देखील बैठकीला राहणार उपस्थित. दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा. अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार. वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार. तर ग्राहकांनी या कालावधीतील पगार कापू नये, मुंबई डबेवाला असोसिएशनची विनंती. ठाण्यातील माजिवडा मेट्रो स्टेशनवर 20 एप्रिलपर्यंत मेट्रोचं छत उभारण्याचं काम. या काळात परिसरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. पश्चिम रेल्वेवरील नवीन वसई रोड टर्मिनसला रेल्वे मंडळाची मंजुरी. टर्मिनसमुळे देशातील विविध भागात लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार. बीकेसीतील 3 व्यावसायिक भूखंडांच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुल्या. लिलावाला चांगला प्रतिसाद. 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार. पवईतील स्वामीनारायण नगरच्या अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढले. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. जंगली पशु पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण. केंद्र सरकार सतर्क. कुक्कुटपालकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. अमरावती आगाराला मिळाल्या 15 नव्या एसटी बसेस. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. मनोहरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार. पंढरपुरात मानसिक तणावातून तरुणानं लहानग्या मुलीसमोर पत्नीची हत्या करून केली आत्महत्या. घटनेनं परिसरात खळबळ. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबईत लग्नाच्या जेवणातून 55 ते 60 जणांना विषबाधा. 4 जणांची प्रकृती चिंताजनक.
पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, 1.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर, तरीही काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नागपूरच्या गोरेवाडा मानकापूर रोडवर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला टिप्परची धडक, भीषण अपघातात अनेक जण जखमी. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ते डोंगरकडा रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात, घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पुण्यात टँकर खाली येऊन 2 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, टँकर रिव्हर्स घेताना चालकाचं लक्ष नसल्यानं अपघात घडला. बुलढाण्याच्या शेगाव खामगाव मार्गावर क्रेटाकार आणि दुचाकीची धडक, अपघातात 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी. पुण्यातील चाकणमध्ये कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी, खंडणी मागितल्याप्रकरणी 3घांना अटक. भंडाऱ्याच्या साकोलीत शस्त्रसाठा घरात लपवून ठेवणाऱ्याला पोलिसांकडून अटक, कारवाईत तलवार, चाकू, कोयता, हॉकी स्टिक आणि दारूचा साठाही जप्त. अकोल्यात अट्टल वाहन चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आरोपींकडून 7,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूरच्या उदगीरमध्ये म्हशी चोरणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, पोलीस आल्याचं कळताच चोर गटारात लपला, मात्र पोलिसांनी त्यांना कार वॉशिंग सेंटरमध्ये नेत केली धुलाई. संबंधित आरोपी महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागामध्ये चोरी करत होता. सातारा शहरात बुरख्याचा वेश परिधान करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं, मंगळसूत्र हिसकावणाऱ्या 2 आरोपींना शहर पोलिसांकडून अटक. महाबळेश्वरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या महिलांचे फोटो काढल्यामुळे 4 तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, या प्रकरणी मालेगावातील तरुणांवर कारवाई. भंडाऱ्यात 4 दिवसात दुसऱ्या वाघिणीला केलं जेरबंद, गेल्या काही दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात वाघिणीचा धुमाकूळ घातलेला होता. अकोल्यातील पंजाबराव देशमुख विद्यापीठाला लागून गांजाची शेती केल्याचं समोर, अकोल्यातल्या MIDC पोलिसांना लागला सुगावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात बांदा परिसराला अवकाळी पावसाचा फटका, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील जोनुना भागातील जंगलाला मोठी आग, तापमानात प्रचंड वाढ झाल्यानं आगीच्या घटनांमध्ये वाढ. नागपूरच्या कळमनातील फूड फॅक्टरीला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नांदेडच्या अर्धापूरमधील दाभाड गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग, 2 बैलांचं शेती उपयोगी साहित्य जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गात भारतातील विविध प्रकारच्या 32 लोककलांचं प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराज मानव वस्तू संग्रहालयात आदिवासी लोककलेचं चित्र प्रदर्शन भरलं होतं. प्रदर्शनात चित्रांच्या विविध शैलींचं दर्शन. रामनवमीनिमित्त नागपुरात शोभायात्रा, रामाच्या रथावर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी, नागपुरात हिंदी मुस्लिम ऐक्याचं दर्शन. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे गावात श्रीराम मंदिरात जन्मोत्सव, भाविकांची अलोट गर्दी. रामनवमीनिमित्त शिर्डीत निशाण मिरवणूक, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेला भगवा हिरवा ध्वज एकत्र घेऊन शोभा मिरवणूक. रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये भव्य शोभायात्रा, विविध प्रकारचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. रामनवमीनिमित्त नांदेडमध्ये बाईक रॅली, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. रामनवमीनिमित्त बीडमध्ये भव्य मोटरसायकल रॅली, हातात भगवे झेंडे घेऊन तरुण रॅलीमध्ये सहभागी. सिंधुदुर्गात रामनवमीचं औचित्य साधून प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 फूट उंचीचं श्रीरामाचं वाळू शिल्प साकारलं. वाळू शिल्प साकारण्यासाठी लागला 3 तासांचा अवधी. पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा, रामाच्या मूर्तीवर फुलांची उधळण, सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपुरात. 11 एप्रिलला तुळजाभवानी मातेचं मंदिर पहाटे भाविकांसाठी बंद राहणार. चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थांचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.